पाहता लोचने लोचने रूप 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 पाहता लोचने तो खनाले
याल तरी आले लागे लागे 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 याल तरी आले याल तरी आले लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरे पुरी मनाल तोरे हळू हळू चला हळू हळू चला कोणी
कोणाशी न बोलाय आज दे तो पोट भरी पुरी म्हणाल तो बरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरे विठाला विठ्ठल रामकृष्णाने विठ्ठल रखुमाई म्हणला का टाळ्या मारायचं बसल्या ठिकाणी नाही का पैसे काही लागत नाही आपण परमार्थ करण्याकरिता आलो त्याकरिता थोडस बसल्या ठिकाणी भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे असो दिनांक 15/4/2026 नाही का आणि आजची किती तारीख आहे 21/4/2026 आता कितवा दिवस आहे 7वा दिवस आहे आणि सद्गुरु ब्रह्मलीन बाजीराव महाराजांच्या कृपाशीर्वादाने 7 दिवशी अखंड पारायण सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं कोणत्या कार्यक्रमाचं काय आयोजन झाल्यानंतर कार्यक्रमाची काय होतो समाप्ती सांगता नाही का समाप्ती होत आपण उगवच म्हणतो आई कुठं चालली कार्यक्रमाला चाललो कार्यक्रमाची समाप्ती आहे समाप्ती आपली होऊन जाईल परंतु कीर्तन प्रवचनाची समाप्ती होत कार्यक्रमाची यथा कदाचित समाप्ती झाल्यानंतर पुढच्या वर्षी कार्यक्रम राहणार मग सम्यक याचं नेमका अर्थशास्त्राने सांगितल्याप्रमाणे सम्यक मध्ये ज्ञान आत्ममध्ये प्राप्त जेव्हापर्यंत अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होणार नाही तेव्हापर्यंत आपली समाप्ती होईल जाईल परंतु कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रमाची समाप्ती होणार नाही याला काय म्हणायचं कार्यक्रमाची सांगता असो तर 7 दिवसीय कार्यक्रम आणि आता 7वा दिवस आहे प्रत्येकाला 7 दिवसामध्ये जायचं वेगळा दिवस आहे का 7 दिवसाच्या नंतर 8वा दिवस येईल का असो तर 7 दिवसापासून चालू असणारा आजचा कार्यक्रम सांगता काला आहे आणि जन्मभूमी पुण्यभूमी महाराजांचं जन्मभूमी गाव आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 7 दिवशी अखंड ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि कार्यक्रमाची आता सांगता होत आहे आणि या ठिकाणी असणार काल्याच्या सेवेकरिता निवडलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध जगद्गुरु जगदमान्य महाराष्ट्रीय भूषण देहू निवासी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला असणारा काल्याकरिता निवडलेला अभंग सेवेकरिता निवडलेला आहे या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात भगवंताचं आणि गोपाळांचं संवाद सांगतात संवाद वर्णन करून सांगतात मी प्रत्येक वेळा सांगतो कसं भगवद्गीतेमध्ये आपण एक अध्याय वाचता वेळेस शेवट काय म्हणतो इति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योग शास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे कोणता अध्याय असेल ते पूर्ण झाला असं सांगता वेळेस काय म्हणतो संवादे वादे म्हणला का संवादे वाद वेगळा आणि संवाद जसं अर्जुनाचा भगवंताचा असणार काय होता संवाद होता
आणि कौरवाचं पांडवाचं असणार काय होता वाद होता महाराज. त्याचप्रमाणे या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज गोपालांचं व भगवंताचा संवाद वर्णन करून सांगतात. अभंगाचं भावार्थ पाहण्यापूर्वी एकदा संताला व भगवंताला वंदन करून आपल्या सेवेला सुरुवात करायचा. विठाल विठाल श्री संताची माता चरणावरी 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 अष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतारे विश्रांती पावलो सांभाळा उतारे विश्रांती पावलो सांभाळा उतारे विश्रांती पावलो सांभाळा हो. हे संतांची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलू सांभाळा उतरे वाढले अंतरे प्रेम सुख पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया